ओके. व्हिडिओज ऑन हवे आहेत आज. आजचा इम्पॉर्टंट आहे सेशन. ज्यांनी शक्तिपात घेतला आहे ऍक्टिव्हेशन करायचं आहे आज. शॅल वी स्टार्ट नाव? किती जणांनी शक्तिपात झालेला आहे आज? ओके. कसं वाटतंय मग आज? एनर्जी लेवल वरती विचारते आम्ही. बोला, अनम्यूट करा. कोण बोलतंय? रेश्मा. हा, हा बोला. मॅडम मला सकाळी तर काही तसं फार फील होत नव्हतं, पण आज दिवसभर फ्रेश वाटते. म्हणजे मी सकाळी 5ला उठले होते, पण आतापर्यंत मला फ्रेश वाटतंय. मी म्हटलेलं ना थोड्या वेळाने सुरू होईल वाटायला. हा, म्हणजे सकाळी मला त्यावेळेस काही जाणवत नव्हतं. प्रत्येकाच्या प्रकृतीवर असतं. काही काही इन्स्टंट जाणवेल, काही ना काही मिनिटानंतर, काही तासानंतर जाणवतं, पण जाणवणार एवढं नक्की. ओके. व्हेरी गुड. स्नेहा कोणी घेतलेलं अजून बोललात? हा, मी रिलॅक्स वाटतं खूप. रिलॅक्स वाटतंय, हलकं वाटतंय, हा, हो एनर्जी जास्त वाटते, पॉझिटिव्ह वाटत आहे, हो बरोबर? हो. ओके, व्हेरी नाईस. ओप्पो सर, तुमचं नाव विसरली, सकाळी काय बोललेलं नाव? चंद्रकांत होतं का? काय नाव होतं? चंद्रकांत निंबाळकर. हा, निंबाळकर. बोला. काही नाही, आज चांगलं वाटतंय नेहमीपेक्षा. ऊर्जा जास्त जाणवते, पॉझिटिव्ह वाटतंय. हो हो. व्हेरी नाईस. तुमच्याऐवजी मीच उत्तर देते, तुम्हाला ते डिस्क्राईब करता येत नाहीये सगळ्यांना. सुनंदा मॅम बोला. अनम्यूट करत नाही तुम्ही रोज. आधी बोलून घेता, नंतर अनम्यूट करता. अनम्यूट करा. अवनी नाईक, तोपर्यंत अवनी नाईक. हा, कोण बोलतंय? मॅम, हो, दिवसभर म्हणजे अशी फिलिंग होती, व्हायब्रेशन्स होत्या मला तर, म्हणजे आणि लेफ्ट म्हणजे ह्या हातामध्ये तर जास्त असं जाणवत होतं. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. जेवढी तुमचं ब्लॉकेजेस कमी असेल तेवढं तुम्हाला सगळ्यांना इंटेन्सिटी जास्त जाणवणार आहे, व्हायब्रेशनची किंवा संवेदनाची. ओके. येस, सुनंदा मॅम बोल. आता अनम्यूट करून पुन्हा म्यूट केलं. हा, बस थांबा, बोला. हा मॅडम, आज कार्यक्रमात गेली होती म्हटलं, हम्म. पण घरी आल्यावर थकवा नाही वाटला हो. असं दिवसभर कार्यक्रमात होत्या. व्हेरी गुड. चमत्कार झाला ना. नेहमी कार्यक्रमातून हो, आल्यावर आपण थकतो, आज हो, थकणं थकतो. शक्यच नाही. व्हेरी नाईस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, तर आजचा दिवस महत्वाचा का आहे? आफ्टर शक्तिपात आज तुम्ही स्वतः तुमच्या बोलांनी आणि स्वतः तुम्ही तुमच्या हातांनी 10% ऊर्जाने का होईना पण हिलिंग करणार आहात. ओके. पाण्याची चव बदली करण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे, मिठाचा खारटपणा कमी करायचा आहे. ओके, पण त्याआधी ऍक्टिव्हेशन करावं लागेल. नाही केलं तरी चालणार आहे, पण ऍक्टिव्हेशन हा एक भाग आहे जेणेकरून तुम्ही ज्या ऊर्जा ऍब्झॉर्ब केलेल्या आहेत त्या अधिक चांगल्या प्रकारे काय होणार आहे, ऍक्टिव्हेट होणार आहेत आणि स्टेबल राहण्यासाठी मदत होणार आहे. आणि ऍक्टिव्हेशन जे आहे, जे आता आपण शिकणार आहोत, ते तुम्ही पाहिजे तेवढा वेळ करू शकता. म्हणजे दिवसातून एकदा दोनदा पाहिजे तेवढा वेळ आणि लाईफ लॉंग करू शकता. मात्र शक्तिपात जो असतो तो लाईफ मध्ये एकदाच घ्यायचा असतो. म्हणजे लेवल 1चा एकदा, लेवल 2चा एकदा आणि लेवल 3चा एकदा. वारंवार शक्तिपात घेण्याची गरज नसते किंवा घेऊच नाही. आणि शक्तिपात नेहमी लेवल वाईज घ्यायचा असतो. पहिला लेवल 1चा, मग लेवल 2चा आणि मग लेवल 3चा. मधला कोणताही स्किप करून डायरेक्ट लेवल 3चा वगैरे घ्यायला जायचं नसतं. स्टेप बाय स्टेप त्या ऊर्जा आपल्या उलगडत असतात किंवा ऍक्टिव्हेट होत असतात. ओके, हे क्लिअर आहे? आणखी एक, आज 2-3 मेसेजेस आलेले की शक्तिपाताचा व्हिडिओ पाठवा. शक्तिपाताचा व्हिडिओ रेकॉर्डच केला जात नाही आणि व्हिडिओ मधून शक्तिपात होऊ शकत नाही. ओके, त्यामुळे आता हा जो व्हिडिओ आता उद्या जे कोणी बोलतील बघतील त्यांचा हा प्रश्न क्लिअर होणार आहे. त्यांच्यासाठी मी बोलत आहे. जे लोक आता इथे उपस्थित नाही आहेत, फक्त व्हिडिओज बघून जे शिकत आहेत त्यांच्यासाठी, की जर शक्तिपात अटेंड केला नसेल
तर आता एकच ऑप्शन आहे, जेव्हा लेव्हल 2 ला प्रवेश घ्याल किंवा एनरोलमेंट म्हणजेच ऍडमिशन घ्याल, तेव्हा लेव्हल 2 च्या शक्तिपाताच्या आधी लेव्हल 1 चा शक्तिपात ज्यांचाही राहिलेला आहे किंवा जेन्युइन कारणाने ज्यांना अटेंड करता आलेला नाही आहे, त्यांचा शक्तिपात लेव्हल 2 च्या शक्तिपाताच्या 4-5 दिवस आधी करण्यात येतो. म्हणजे ऑफिशियली विचारलं जातं ग्रुपमध्ये की कोणाचा राहिला आहे, मग त्यांची लिस्ट करून त्यांचा एकत्रित लेव्हल 1 चा शक्तिपात केला जातो आणि मग 5-7 दिवसांनी पूर्ण ग्रुपचा लेव्हल 2 चा शक्तिपात होत असतो. तर हे इथे क्लिअर झालं आहे ज्यांचा राहिला आहे त्यांच्यासाठी. ओके. आणि व्हिडिओज मधून शक्तिपात दिला जात नाही आणि माणूस देऊ सुद्धा शकत नाही. कळलं? एक तर मी तुम्हाला दिसणारच नाहीये, व्हिडिओमध्ये बघणार कोणाला, हा पहिला मुद्दा. आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग आपण करतच नसतो कारण ते करण्यात काही अर्थच नाही. आणि कोणीही असं बोलत असेल की आम्ही व्हिडिओ पाठवतो शक्तिपात करून घ्या, तर त्या व्हिडिओ मधून तुमचा शक्तिपात कोण करणार आहे? असं नसतं. ओके, ठीक आहे. कोणी असं बोलत असेल तर दॅट इज रॉंग. कळलं? कारण की डायरेक्टली त्या ऊर्जा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं त्या क्षणाला गरजेचं असतं. असं व्हिडिओज मधून कोणीही मग शक्तिपात देईल, कोणाचंही काही चालेल असं नाही होऊ शकत. मग कोर्स करण्यामध्ये मिनिंगच नाही, मग त्या शक्तिपाताला सुद्धा काही अर्थ उरणार नाही. ओके, हे क्लिअर झाले आहेत. जे काही प्रश्न होते ते मी आधी सॉर्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे शक्तिपाताच्या ह्याच्यात? ओके, विल फॉरवर्ड. तर आता आपण करणार आहोत ते म्हणजे ऍक्टिव्हेशन. त्यासाठी सगळ्यांनी पटकन जाऊन पाणी पिऊन घ्या. आणखी एक गोष्ट ऐका, उठायच्या आधी एक काम करा. ह्याच्या पुढचा जो आपल्याला एक्सपेरिमेंट करायचा आहे किंवा प्रयोग करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे पाणी. मग ते ग्लासामध्ये असेल किंवा बॉटलमध्ये असेल, आणि वाटीमध्ये मीठ. पाणी आणि मीठ वेगळं पाहिजे. मिठामध्ये पाण्यामध्ये मीठ मिक्स करून आणू नका. ओके, पाण्याची चव बदली करायची आहे, मिठाची चव दोघांची एकत्रित नाही करायची आपल्याला. गॉट इट? आता पाणी पिऊन घे. मॅडम माझं झालं नाही शक्तिपात. आन्सर दिलं ना आता मी, ज्यांचा शक्तिपात झाला नाहीये आणि जे लोक लेव्हल 2 ला येतील त्यांचा मग परत केला जाईल. पण आता ज्यांचा राहिला आहे मग त्यांचं काही नाही करू शकत. असं मग आता मी हे करू शकते का पाण्याचं वगैरे? ऍक्टिव्हेशन करू शकता. आता पाण्याची चव बदली होते की नाही ते दॅट डिपेंड्स ऑन यू, कारण की शक्तिपात नाही आहे. ऍक्टिव्हेशन शिकून घेऊ शकता तुम्ही, काही हरकत नाही. आणि मोस्टली सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचा आहे. तुम्ही जर चुकीचं ऍक्टिव्हेशन करत असाल तर मग ती जबाबदारी माझी नाही. ओके, आधी रेकीची प्रार्थना जी असते ती सगळ्यांनी लिहून घ्या. त्याच्यानंतर कोणत्याही आपल्याला हिलिंग किंवा काहीही रेकीची रिलेटेड करायला घेतलं तर त्याआधी आपल्याला रेकीचं आवाहन करावं लागतं, म्हणजे इन्व्होक करावं लागतं.
प्रार्थना तुम्ही आता त्याच्या आधी जे व्हिडिओज बघितले त्या व्हिडिओज मध्ये ती प्रार्थना होती, कोणी नोटीस केली केली का? नाही ना, व्हिडिओ उगाचच लावलेले असतात. मुद्दामून त्याच्यामध्ये प्रार्थना लिहिली गेली होती जेणेकरून तुमची ती बघून बघून पाठ व्हावी. ओके, त्या याच्यावरून कळतं आपण किती नोटीस करतो, आपण किती प्रेझेंट स्टेट मध्ये आहोत. बोलायला बोलतो आम्ही आहोत प्रेझेंट स्टेट मध्ये, हो की नाही? पण मल्टीटास्किंग करत असतो आपण. चालेल, आभारी आहे. हा पुढे कोण बोलला? मी माता पित्यांची आभारी आहे. मी गुरुजनांची आभारी आहे. व्हेरी नाईस. तर स्टार्ट कसं करायचं? मी आधी बोलायचं स्वतःची आभारी आहे किंवा स्वतःचा आभारी आहे. आधी आपण स्वतःचं करायचंय. मी स्वतःची आभारी आहे किंवा स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. कोणाचं? दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. आता हे मागे पुढे पण करू शकतो, गरज नाही की आधी दिव्य रेखी शक्ती मगच मी, असं काही नाही. सो आपण काय म्हटलं? मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, माझ्या माता पित्यांची आभारी आहे. समस्त गुरुजनांची आभारी आहे. आपले ईश्वर गुरूंचे सुद्धा आभार मानू शकतो याच्यामध्ये ऍडिशनली आपण, किंवा आपल्या सद्गुरूंचे, की माझ्या ईश्वर गुरूंची आभारी आहे किंवा माझ्या सद्गुरूंची आभारी आहे. तिथपर्यंत झालं घेऊन? त्याच्यानंतर लिहायचं आहे रे की अमृत, रे की अमृत, अमृत बोलते आम्ही, रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत 3 टाइम्स. डन? आता लिहून झालेलं आहे, तर आता प्रार्थना करा. हात जोडायचे आहेत आणि ही प्रार्थना रिपीट करायची आहे स्वतः सगळ्यांनी. मी स्वतःची आभारी आहे, माझ्या माता पित्यांची आभारी आहे, माझ्या समस्त गुरुजनांची मी आभारी आहे. मी या दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, माझ्या समस्त ईश्वर गुरूंची, सद्गुरूंची मी आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. ओके, आता सगळ्यांनी हात रब करायचे. हात रब करायचं. त्याच्यानंतर आपला डावा हात खाली ठेवायचा आणि डाव्या हातावर उजव्या हाताने, आधी ऐकून घ्या, उजव्या हाताने क्लॉकवाईज मोमेंट करायचे. कशी मोमेंट करायचे? क्लॉकवाईज, घड्याळाच्या दिशेने, हळूवार, पटापट नाही, हळूवार करायचं आहे आणि बोलायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. आपण कोणाचं ऍक्टिव्हेशन करत आहोत? पाम चक्राचं. मग त्याला 3 गोष्टी सांगायच्या: चार्जिंग, हिलिंग आणि प्रोटेक्शन. काय बोलणार आपण? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. सगळ्यांनी सुरू करा आणि हे अंदाजे 21 वेळा करायचं आहे. फोकस त्या चार्जिंग कडे द्यायचं, 21 काउंटिंग कडे देऊ नका. अंदाजे 21 वेळा केलं चालणार आहे. मेन फोकस आपला त्याच्या ऍक्टिव्हेशन कडे हवा आहे. सो चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. कंटिन्यू. भारती आई रे, हळूवार करा, एकदम एवढं फास्ट करू नका, हळू करा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र.
डू इट स्लोली. त्या संवेदना अनुभवण्याचा प्रयत्न करायचा प्रत्येक. मध्ये जाऊ का? ओके. ज्यांचं झालं असेल त्यांनी हात चेंज करायचा आहे. उजव्या हातावर डाव्या हाताने सेम प्रोसिजर करायची. क्लॉकवाईज मुवमेंट. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. माझी मुवमेंट बघा, मी असं असं करते का? नाही. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. डू इट. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. Continue. Charge, heal, and protect my palm chakra. Charge, heal, and protect my palm chakra. Clockwise movement पाहिजे. आनंदराव सर उलट करताय. हा. स्नेहल तुम्ही पण उलट करताय. क्लॉकवाईज movement घड्याळाच्या दिशेने. झालं. नेक्स्ट. डाव्या हाताची मूठ बंद करायची आहे आणि आपल्या डाव्या मांडीवर ठेवायची आहे खाली. त्यानंतर उजव्या हाताने आपल्या क्राउन चक्राच्या वरती क्लॉकवाईज मुवमेंट करून सेम करायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रास. ऑल 7 चक्राचं करायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट. ओके. सो चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय ऑल 7 चक्रास. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रास. अशा पद्धतीने क्लॉकवाईज 21 टाइम्स. Charge, heal, and protect my all 7 chakras. Charge, heal, and protect my 7 chakras. Charge, heal, and protect my all 7 chakras. Continue. Okay. झालं.
आता हाताची मूठ जी बांधून ठेवली ती तशीच ठेवायची डाव्या हाताची. उजवा हात जो आहे तो नाभी चक्रावर घ्यायचा आहे आणि नाभी चक्रावरती क्लॉकवाईज मोमेंट करून बोलायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. कुठे? नाभीच्या इथे. आता माझ्या इथे दिसणार नाही म्हणून मी इथून दाखवते. काय करायचं? क्लॉकवाईज मोमेंट नाभी चक्राच्या इथे करायचं आणि बोलायचं, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. कारण की नाभीपासून आपली उत्पत्ती आहे, जन्म आहे. नाभीमध्ये 72,000 नाड्या, त्याचं सुद्धा आपल्याला ऍक्टिव्हेशन करावं लागेल. गॉट इट? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. ओके, नेक्स्ट. मूठ सोडायची आहे डाव्या हाताची आणि दोन्ही हात अशा पद्धतीने आपल्या कुठे असणार? चेस्टच्या समोर. ओके, हार्ट चक्राच्या इथे घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. ओके, आणि बोलायचं आहे, चार्ज, हात हलवायचा नाही, नॉर्मल स्टडी ठेवायचा हात आणि बोलायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी अँड ऑरा. कशासाठी? पूर्ण शरीर आणि ऑरासाठी. ओके, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी अँड ऑरा. मराठीमध्ये सुद्धा बोलू शकता. ओके, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. अंदाजे 21 वेळा करायचंय. हातातून निघणाऱ्या संवेदनांकडे पूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे. जस्ट ऑब्झर्व. झालं? गुड. आता पुन्हा एकदा हात रब करून घ्या आणि क्रिएट अन एनर्जी बॉल. एनर्जीचा आपल्याला एक असं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार करायचे, त्याला एनर्जी बॉल बोलतात. ओके, हात रब करून झाले की त्याला थोडस आधी छोट्या अंतरावरती घ्या आणि पुढे मागे करा. तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जाणवत दोन्ही हातांच्या मध्ये.
अशा पद्धतीने हळूवार पुढे मागे घ्या. तुम्हाला हातातून संवेदना निघताना जाणवेल आणि इलेक्ट्रोमॅग्नेट दोन्ही हातांमध्ये तुम्हाला जाणवेल काहीतरी फ्लो होत. हं? आधी अंतर कमी घेतलं तरी चालेल आणि हळूवार करा. नंतर तुम्ही अंतर वाढवलं तर चालेल. स्टार्टिंगला कमी अंतर घेऊन बघा आणि स्लोली करा. ओके, जाणवत आहे संवेदना? व्हेरी नाईस. आता थोडासा ज्यांना जाणवतं त्याने थोडासा मोठा केला तरी चालेल. चेक युअरसेल्फ की किती जाणवतंय. ओके, आता हळूहळू ते वाढत जाणार आहे. दिवसेंदिवस इट विल इन्क्रीज, इंटेन्सिटी वाढेल. ओके, वन्स यू क्रिएट अन एनर्जी बॉल, आता काय करायचं आहे, ती जी फील्ड आहे ती आपण स्वतःच्या ऊर्जाने क्रिएट केलेली आहे, बरोबर आहे. आता काय करायचंय, ह्याला यू नीड टू लिफ्ट इट अप, उचलायचंय. म्हणजे असं तुम्हाला हे अनुभव करायचा की आपण त्याला लिफ्ट केलेला आहे. प्लेस इट ऑन युअर क्राऊन चक्र, क्राऊन चक्रावरती ठेवायचं आहे आणि आपल्याला पूर्ण शरीर 7 चक्र आणि ऑरामध्ये या एनर्जीला ऍब्झॉर्ब करायचं आहे, स्वतःमध्ये इन्कल्केट करून घ्यायचं आहे. ओके, सो डोळे मिटायचे आहेत, हे प्लेस करायचं आहे आणि क्राऊन चक्रामधून यू नीड टू फील, अनुभव करायचा आहे की ही आपल्या क्राऊन चक्राच्या आतून संपूर्ण शरीर आणि ऑरामध्ये आता पूर्णपणे ऍब्झॉर्ब होत चाललेली आहे. हळूहळू हात खाली खाली, असा पटकन घ्यायचा नाहीये, हळूहळू खाली घेता यायचं. ओके, each and every of your organ will receive this energy. Got it? Okay, start doing this. डोळे बंद करायचे आहेत, कल्पना करायची आहे, बघायचं आहे, अनुभव करायचा आहे की अनंत स्त्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रातून तुमच्या शरीर, मन, 7ही चक्र आणि संपूर्ण ऑरामध्ये आता प्रवेश करत आहे. तुमच्या प्रत्येक अवयवामध्ये ही ऊर्जा आता सकारात्मकता घेऊन येत आहे. कोणत्याही प्रकारची, कोणत्याही कारणाने जर नकारात्मकता असेल तर तिला ही दिव्य रेखीची उपचारात्मक शक्ती कायमस्वरूपी हील करत आहे, कायमस्वरूपी हील करत आहे, कायमस्वरूपी हील करत आहे. हळूहळू हात खाली घेत पूर्ण शरीरावर ती एनर्जी ऍब्झॉर्ब करायची आहे. हात खाली घ्यायचा आहे. स्लोली ऑब्झर्व ही दिव्य रेखेची उपचारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरावरती जिथे कुठे हिलिंगची गरज असेल तिथे संपूर्ण हिलिंगची ऊर्जा आता प्रोव्हाइड करत आहे. कम्प्लीट हिलिंग, कम्प्लीट हिलिंग, कम्प्लीट हिलिंग. व्हेरी गुड. Slowly take down. ओके, आता ऑलरेडी आपण इथे रेखीचं आवाहन केलं आहे, पुन्हा आवाहन करायची गरज नाही आहे, पण फक्त आता एवढंच बोलून घ्या, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. ओके, हात जोडून थँक्स टू मी, थँक्स टू रेकी बोलायचंय. आणि त्यानंतर काय करायचंय, हात रब करून आपल्याला शरीरावरती जिथे कुठे पेन आहे किंवा मानसिक लेवलवरती काही ओव्हर थिंकिंग आहे किंवा डोकेदुखी आहे किंवा शरीरामध्ये जिथे कुठे पेन आहे तिकडे तुमचे हात ठेवायचे आहेत आणि सेल्फ हिलिंग करायची आहे. हिलिंग कशी करायची, समजा माझा हात आता समजा काही दुखत आहे तर आता मी एकाच हाताने दाखवू शकते. ओके, तर हात जे मी काल सांगितलेलं, हात कसे हवेत हिलिंगसाठी, असे नाही, बोटं जोडलेली आणि थोडासा कप शेप, एकदम पण असं नाही पण थोडासा कप शेप, आणि अलगद तिथे प्लेस करायचं आहे, दाबून धरायचं नाही, अलगद प्लेस करायचं आहे. आणि किती वेळ आपल्याला हिलिंग द्यायचे, हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग चालू ठेवायची आहे. ओके, दोन्ही हातांनी करायचं आहे. दॅट डिपेंड्स की तुमचं कोणतं पार्ट आहे, त्या हिशोबाने तुमचं हाताची प्लेसिंग राहणार आहे. समजतंय? स्टार्ट.
सोबत अफर्मेशन द्यायचं आहे की माझा हा बॉडी पार्ट आता पूर्णपणे हील होत आहे. संपूर्ण स्वास्थ्य, त्या अवयवाला संपूर्ण उपचार आणि स्वास्थ्याचा लाभ झालेला आहे. कम्प्लीट हिलिंग, कम्प्लीट हिलिंग, कम्प्लीट हिलिंग. सोबत तुम्हाला अफर्मेशन रिपीट करत राहायचं आहे. डोळे बंद करून पूर्ण फोकस करायचा आहे. इथे कोण मला बघत आहे, मी कोणाला दिसत आहे, अजिबात विचार करायचा नाही. फोकस ऑन युअर हिलिंग. कोणी कोणाला बघत नाहीये. स्वतःच्या हिलिंग कडे फोकस करा. मिनिमम 3 ते 4 मिनिटं लागतील. फोकस करायचा आहे. कंटिन्यू प्रोव्हाइडिंग युअर हिलिंग. एखाद्याचा हात दुखायला लागला वर मानेच्या किंवा डोक्याच्या इथे, तर अर्धा सेकंड हात खाली करून पुन्हा हिलिंग द्यायला सुरू करायचे. आणि एका वेळेला एकच अवयव, 2-3 अवयवावर एकसाथ करू नका. ज्यांचं झालं असेल त्यांनी स्वतःचे आणि रेखीचे आभार मानायचे आहे. ज्यांचं झालं नाही त्यांनी कंटिन्यू करायचं आहे. येस. कोणी कोणी केली हिलिंग आणि काय वाटतं?
हा सुनंदा मॅडम बोला. मॅडम हातांमधून आहे ना अशा गरम वाफांसारखं काहीतरी निघतं बुवा असं वाटत होतं व्हेरी गुड. हातांना. संवेदना जाणवल्या? हो आणि आपण असं केलं ना तेव्हा तसं अगदी असा बॉल आहे हातामध्ये असं वाटू लागलं होतं. हो हो हो. नाईस, व्हेरी नाईस. आणि हिलिंग कुठे दिलीत? इथं खांद्यात खूप दुखत. ओके, फरक पडला? गुड, छान. अजून? मी पण हिलिंग दिली मॅडम पोटासाठी. म्हणजे पोटाचा जरा त्रास आहे मला. तर आता तर व्हायब्रेशन जाणवले मला, म्हणजे ऊर्जा जाणवलीच, पण मला वाटतं कंटिन्यू मला द्यावं लागेल हो, असं द्यावं तर लागेल. खूप दिवसापासून असेल तर एका हिलिंगने होणार नाही. You need to मॅडम. continue. मणिपूर चक्राच्या वर तिथे द्यायचं ना, वर म्हणजे नाभी चक्राच्या वर, नाभीच्या वर द्यायचं ना पोटासाठी. ठीक आहे, चालेल. अजून आणखी कोणी हिलिंग केली? अवनी बोला. मॅम मी केली ऍक्च्युली जिम मुळे ना मला इथं जरा पेन होत होता चेस्टच्या मध्ये, तर आता हिलिंग केल्यावर मला म्हणजे 90% रिलीफ वाटत. व्हेरी बरं गुड, वाटत. व्हेरी गुड. आता हे रिझल्ट कसे येतात? ज्याचं दुखणं किंवा पेन हे काही दिवसांचं असेल किंवा काही तासांचं असेल, तिकडे तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट येणार. तुमचं 60 to 90% मध्ये तुमचं कमी होणार. आपण किती मिनिटाची हिलिंग दिली? जस्ट 2 ते 3 मिनिटं हार्डली हिलिंग दिली. ओके. पण जे इश्यूज डीप लेवलचे आहेत किंवा खूप वर्षापासूनचे आहेत, त्यांना करायला मग आपल्याला पुढचे ऍडव्हान्स टेक्निक किंवा अजून एनर्जीशी किंवा ऍक्टिव्हेशनची किंवा सिम्बॉलची गरज लागते. ओके. ते 10% ऑब्व्हियसली आपण त्याच्यावर भरोसा राहिलो की होत नाही. कधी कधी असे मेसेज येतात, लेवल 1च्या ऊर्जांनी हे लोक मोठे मोठे हे करायला जातील, पण त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट यायला मग खूप महिने किंवा वर्ष लागते. ठीक आहे. ओके. हा डिफरन्स आहे. हे सुद्धा मी सांगत आहे, कारण की ह्याच्यानंतर मग लोकांना प्रश्न पडतात की का होत नाही, कारण की 10% ऊर्जा आहे, वरतून रेकीचे सिम्बॉलचं अट्युनमेंट नाही म्हणून. ओके. हा डिफरन्स लक्षात घेणं इथे गरजेचं आहे. आता पुढे काय करायचं? जे बाजूला पाणी आणून ठेवलेलं आहे, त्या पाण्याची आपल्याला काय करायचं आहे? चव चेंज होत आहे का ते आपण बघणार आहोत आपल्या ऊर्जा. सो काय करायचं? तू पाणी घ्यायचं हातात, नाहीतर हातात धरू शकता किंवा तो ग्लास समोर ठेवू शकता. आणि सर्वात आधी त्या पाण्याला थँक्स बोलायचं आहे की मी तुझे आभारी आहे. रेतीचं आव्हान ऑलरेडी आपण केलेलं आहे, वारंवार केलं नाही तरी चालेल, कारण की ऍटस्ट्रेच आपण सगळे एकसाथ करत आहोत म्हणून. ओके. तर त्याचा आभार मानायचा आहे आणि त्या पाण्यावरती आपल्याला हात ठेवायचा आहे. समजा हा ग्लास आहे, तर या ग्लासावरती मी हात ठेवेल. ओके. तुम्ही हवं तर दोन्ही हाताने ठेवू शकता पाणी समोर ठेव, पण त्याचं झाकण, बॉटल असेल तर झाकण उघडे पाहिजे. राईट. आणि त्या पाण्याला बोलायचं आहे की दिव्य रेखीच्या कृपेने हे पाणी आता पूर्णपणे चार्ज झालेलं आहे आणि ह्या पाण्याला तुम्हाला जी चव पाहिजे, फॉर एक्झाम्पल ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. ओके. तुम्ही कोणाला पाहिजे असेल तर नारळ पाण्याची चव, तीर्थाची चव, की गोडवा वाढला आहे, तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही अफर्मेशन तिकडे द्यायचं आहे. हातातून संवेदना संपेपर्यंत तुम्हाला हिलिंग द्यायची आहे. गॉट इट? ओके, चालू करा. दिव्य रेखीच्या कृपेने हे पाणी आता पूर्णपणे चार्ज झालेलं आहे आणि ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. कंटिन्यू हे अफर्मेशन देत देत आपल्याला आहे.
ज्यांचं झालं असेल त्यांनी पाणी पिऊन बघायचं. मगाशी जे पाणी पिलं होतं आणि आता जे पाणी पिऊ त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? नक्कीच फरक आहे मॅडम. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. नक्कीच फरक. गोड लागलं पाणी. कोण बोललं? गोड लागलं पाणी. हा, गुड, छान. अजून झाली पाण्याची चव बदली? हो. व्हेरी गुड. पाणी ऐकते की नाही आपलं? आपलं पाणी, आपलं शरीर किती टक्के पाण्याने बनलंय? 70% पाणी. शरीर का नाही ऐकणार आहे? जिवंत आहे, हो की नाही? बाहेरच्या लोकांनी एक्सपेरिमेंट केले की आपल्याला कळतं, मग आपलं मॉलिक्युलर स्ट्रक्चर चेंज झालं. आपण पण करू शकतोय. कळलं? मला रिचार्ज कसं करायचं? प्रश्न नाही कळला मला. राजश्री? ओके, आता आपण काय करायचं? हे कोणते जादूचे प्रयोग करायचे म्हणून आपण करत नाही, ह्याचा उद्देश वेगळा आहे. आता वाटीमध्ये जे आपण मीठ आणलेलं आहे, त्या मिठाचं आपण खारटपणा कमी करू शकतो का आपल्या बोलांनी किंवा आपल्या हिलिंगने? ते आपण बघूया. मीठच का? कारण की मिठामध्ये तेवढी इंटेन्सिटी असते खारटपणाची. ती कमी झाली म्हणजे आपण कोणत्याही फूडला चार्ज करू शकतो की नाही? बरोबर आहे? चालेल. आता काय सेम करायचं आहे. ती वाटी घ्यायची हातामध्ये मिठाची, थोडंसं मीठ आधी चाखून बघायचं किती त्याची तीव्रता किती आहे खारटपणाची. बघितलं? आता सेम प्रोसिजर करायची. त्याला थँक्यू बोलायचं की मी तुझे आभारी आहे, आणि 3 मिनिटं हिलिंग द्यायची आहे त्याला. बोलायचं की मी तुझे आभारी आहे. आता दिव्यरेखीच्या कृपेने तुझी चव आता पूर्णपणे बदली होत आहे. तुझा खारटपणा आता खूप कमी झालेला आहे. तू पूर्णपणे फिका पडत चाललेला आहे. यू आर बिंग टेस्टलेस नाव. कसा होत चाललेला आहेस तू? टेस्टलेस बनत चाललेला आहे. तुझा खारटपणा पूर्ण कमी झालेला आहे. अशा पद्धतीने त्याला आपल्याला 3 मिनिटं हिलिंग द्यायची आहे. मीठ आहे म्हणून 3 मिनिटं तरी मिनिमम हिलिंग द्या. ओके, फोकस अँड डू इट. राजश्री मॅडम, तुम्ही उद्या व्हिडिओ बघून घ्या आणि करा.
त्यांचं झालं असेल त्यांनी पुन्हा थँक्यू बोलायचं आहे त्या मिठाला आणि रेकीला आणि मिठाची चव बघायची आहे. बोला. जे चार्ज केलेलं मीठ आहे ते कमी खारट लागते आणि मी पुन्हा ते बर्नीतलं दुसरं पण टेस्ट केलं तर ते जास्त खारट आहे. व्हेरी गुड. तो म्हणजे खूप मिठाचा फरक फरक आहे. खूप फरक हो, हो. पडतो. आहे. व्हेरी गुड. फरक पडला की नाही? खारटपणा कमी झाला. कशामुळे? किती मिनिटामध्ये? 3 मिनिटामध्ये. बरोबर आहे. फक्त आपल्या बोलांनी, आपल्या जी एनर्जी आपण ऍक्टिव्हेट केली आहे त्याने. आता हे काय फक्त आपल्याला जादूचे प्रयोग करायचे म्हणून केलं का आपण? नाही. याचा उद्देश काय आहे? आपल्याला दोन्ही लागतं. जेवण पण लागतं, पाणी पण लागतं. एक जीवन बोलतो आणि एक अन्नपूर्ण ब्रह्म बोलतो. तर हे दोन्ही गोष्टी जेव्हा आपण रोज ग्रहण करतो त्याला जर आपण चार्ज करून पिलं किंवा खाल्लं, ते पण कशा पद्धतीने चार्ज करून आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या अफर्मेशन त्या पाण्याला किंवा अन्नाला आपण दिलं तर ते पाणी आणि अन्न सुद्धा आपल्यासाठी काम करतं. कळतंय? त्यासाठी हे केलं. साधं वॉटर चार्जिंग वरती कोर्सेस करतात लोक फक्त हे एवढंसं करण्यासाठी. आता इथे आपण कशाच्या साह्याने केलंय? आपला रिझल्ट लगेच फास्ट का येतोय? कारण की आपल्याला रेकीचं अट्युनमेंट आहे. ओके. सो नाव यू इमॅजिन की 10% ऊर्जाने जर आपण 3 मिनिटं रिझल्ट पाण्याचा आणू शकतो, तर जेव्हा आपण ऍक्च्युअल 100% ऊर्जा किंवा 40% जेव्हा आपल्याकडे ऍक्टिव्हेशन असेल तेव्हा आपण जे काही लाईफ मधले इश्यूज आहेत ते आपण का नाही रिपेअर करू शकत? ऑब्व्हियसली वी कॅन डू दॅट. ठीक आहे. तर ह्याच्या पुढे डेली प्रॅक्टिसेसमध्ये वॉटर चार्जिंग आणि फूड चार्जिंग इन्क्लूड करायचं आहे. लेवल 2 ला पण आपण सेम सांगत असतो. लेवल 2 म्हणण्यापेक्षा लाईफ लॉंग आपल्याला ही गोष्ट करायचीच आहे, कारण की फक्त स्वतःसाठी नाही तर पूर्ण कुटुंबासाठी आपण ही प्रॅक्टिस करू शकतो. आणि फक्त हेल्थ लेवलवरच नाही तर कोणत्याही प्रकारचं आपल्याला अफर्मेशन त्याला देऊ शकतो. समजतंय? इतरांना सुद्धा पाणी चार्ज करून देऊ शकतो. पण ऑब्व्हियसली ती व्यक्ती समोर असेल तरच, कारण की आता आपल्याला लेवल 2 चा अट्युनमेंट नाहीये. लेवल 2 च्या अट्युनमेंटच्या नंतर आपण तो व्यक्ती कुठेही जगामध्ये असेल तरी त्याला पाणी चार्ज करून देऊ शकतो किंवा फूड चार्ज करून देऊ शकतो. हा डिफरन्स. कळते? तर अशा प्रकारे रोज आपण आपली बॉटल असेल, आपल्या ग्लासामधलं पाणी किंवा जिथे आपण पाणी स्टोअर करून ठेवतो आहे, लाईक मडकं असेल किंवा वॉटर प्युरिफायर, तर त्या सगळ्याला आपण काय करू शकतो? डायरेक्ट त्याच्यामधल्या पाण्याला आपण चार्ज करून इतरांसाठी म्हणजे घरातल्या व्यक्तींसाठी सुद्धा यूज करू शकतो. किंवा जेवण झाल्यावरती जेवण असेल तर त्या अन्नाला पूर्ण अन्नाला सुद्धा आपण चार्ज करू शकतो. फरक इथे हे की तुम्हाला सिम्बॉल्स टाकता नाही येणार. तुम्हाला एक एक ह्याच्यावरती हात ठेवून करा. ऍट अ टाइम नाही करता. ओके. तर किंवा आपण बोलू शकतो की ह्या अन्नाला जी कोणी व्यक्ती हे अन्न ग्रहण करेल तिला संपूर्ण स्वास्थ्याचा लाभ झालेला आहे, किंवा या अन्नाला अमृताचे गुणधर्म प्राप्त झालेले आहेत. जे तुम्हाला हवं आहे, हेल्थ लेवल तर हेल्थ लेवल, फिजिकल लेवलचा असेल किंवा इमोशनल लेवलचा असेल किंवा आर्थिक लेवलचा असेल, तुम्ही अफर्मेशन पाण्याला वगैरे देऊ शकता. ओके. कळलं आहे आपण का केलं? आपल्याला काही सिद्ध नाही करायचंय की अरे बघा मी पाण्याचा असा खेळ नाही आपल्याला मांडायचा आहे. आपला उद्देश वेगळा आहे की डेली लाईफ मध्ये आपण या गोष्टीचा उपयोग कसा करतो. कारण की आपण काय करतो? आपण सगळं शिकतो. आपण खूप शिकतो, खूप पैसे कमवायला बघतो, आपण रोज धावपळ करतो, रोज मेहनत करतोय माणूस. पण ती मेहनत करून खातो काय? हेल्दी की अनहेल्दी गोष्ट? जे न खायला पाहिजे ते आपण खातोय. बरोबर आहे की नाही? त्याच्यासाठी एवढी मेहनत करतोय.
सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट ऑर्गन कोणता आहे? आपले दात स्ट्रॉंगेस्ट, 24 तास काम करतात. आणि सगळ्यात वीक कोणता आहे? वीक बोलण्यापेक्षा नाजूक कोणता आहे? त्या म्हणजे आपल्या आतड्या. आपण काय करतो? पटापट खातो, गल्प करतो, दाताचं काम आतड्यांना देतो, आतड्यांचं काम दातांना दिलंय, त्यामुळे इनडायजेशन होत आहे, त्यामुळे सगळं फिजिकल लेवलचे प्रॉब्लेम्स होत आहेत. आणि ह्याच्यासाठी मेहनत करतोय पैसे कमवण्याची. सगळं उलट करतो आपण, रिअलाइज नाही होते की काय करतो, कशासाठी मी धावतोय. ते जरा आपलं रिपेअर करायचं आहे. किंवा हेच जर अन्न जर आपण काय केलं, पॉझिटिव्हिटीने खाल्लं किंवा त्याला चार्ज केलं, तर सगळी तिकडचे आपण काय करू तसं एनर्जी स्विच करू शकतो, जेणेकरून त्याचा आपल्याला फायदा होईल. रेस्टॉरंट मधलं पण अन्न आपण तिथल्या तिथे चार्ज करू शकतो, पण ऑब्व्हियसली हात ठेवून चार्ज करायला घेतलं तर सगळे लोक विचार करत बसतील की काय चाललंय. ओके, बाकी लेवल 2 ला वगैरे आपण डायरेक्ट इंटेन्शन नाही किंवा थर्ड आयने आपण ते करू शकतो, पण आता नाही करू शकतो. ओके, त्यामुळे आता सगळ्यांसमोर करायला जाऊ नका कधी. ओके ना, ते लोक आपल्याला ऑब्व्हियस आहे बसलेच आहेत वेळात काढायला. त्यामुळे आपल्याला समजलं पाहिजे कुठे काय करायचं ते. सेकंड थर्ड लेवलला वी कॅन डू इट विथआउट थर्ड आय किंवा फक्त इंटेन्शनने वी कॅन स्विच दी एनर्जी ओव्हर. ओके, चालेल. इथपर्यंत कळलंय? इथे कोणाला काय डाऊट? एक प्रश्न होता. हा, बोला. जेव्हा अन्नाला आपण चार्ज करतो त्यावेळेस टच म्हणजे पातेल्याला वगैरे करायचं का ऍक्च्युली अन्नाला पातेला टच नाही, त्या अन्नाच्या वरती. आता पाण्याच्या वरती कसा हात ठेवला, मिठाच्या वरती हात अच्छा, ठेवला, तसं. त्या पद्धतीने. कळलं? हम्म. टच करायची गरज नाही, नाहीये. पण त्याच्यावर तुम्हाला हात ठेवावा लागेलच. हा, ओके. कळलं? आता समजा जेवण बनवल्या थोडी ना ते गरम ह्याला आपण हात ठेवणार आहे, तसं नाही. हा. पण ऍटलीस्ट त्याचं झाकण उघडून प्रत्येक ह्याला आपल्याला आयटमला करावं लागेल. ऍट अ स्ट्रेच एक साथ आपण तेवढी नाहीये की आपल्याला डिस्टन्सने नाही करू शकत. ओके, चालेल. फाईन दे. अजून काही डाऊट्स? मस्त बॅच भेटली, कोणाला काही डाऊट नसतो ना. त्याच्या आधीच्या यांना मला बोलून द्यायचे नाही एवढे डाऊट्स असायचे. ही 3 बॅच अशी मिनिटात भेटली केलं की कोणाला पाहिजे का? डाऊट नाही. 3 मिनिटं किंवा हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायची. आणि प्रार्थना करायचीच त्यावेळेस. येस येस येस, कारण ती ऊर्जा आपली नाही आहे. आपल्याला स्टार्टिंगला हे करावंच लागेल, तुम्हाला एनर्जीला इन्व्होक करावं लागेल, आवाहन करावं लागेल. आणि आपण जे मॅडम केलं चार्ज, हील, प्रोटेक्ट हातांना केलं, नंतर क्राऊन Activation. चक्रात नाभी चक्राला केलं, ते केव्हा करायचं? हे सगळी दॅट इज प्रोसेस ऍक्टिव्हेशन. हे ऍक्टिव्हेशन ऍक्च्युली स्पीकिंग ह्याच्या पुढे जेव्हा बाकीच्या लेवल्सला, पुढच्या लेवलला जेव्हा हिलिंग शिकवली जाते त्याच्या आधी करायचं असतं. मग आता आपल्याला बाकी एरवी नाही केलं तरी चालतंय? त्या डिपेंड्स ऑन यू. तुम्हाला जशी तुमची ऊर्जा इंटॅक्ट ठेवण्यासाठी हे करायचं. तुम्ही शक्तिपात घेतलाय? नाही ना, सकाळी हा, नव्हतं. मग त्याचा उपयोग नाही होणार आहे. ओके, थांबूयात आपण इथे. टुमॉरो विल बी द लास्ट डे फॉर एकी लेवल 1. चष्मा पण हिलिंगने काढू शकतो का? होय, पण त्याची टेक्निक पुढे आहे, लेवल 1 ला नाही शिकवली. ठीक आहे, कोणी विचारला प्रश्न? स्नेहल. ठीक आहे, चालेल. थांबूया आता आपण. ओके, बाय. थँक्यू. मॅडम. थँक्यू. थँक्यू.